नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का? कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे हप्ता जे काही थकीत आहेत, 8वा असो, 9वा असो किंवा 10वा असो, हे तिन्ही हप्ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत आणि मिळत बी नाहीत. गेले 6 ते 7 महिने झाले अद्याप काय कोणताही हप्ता मिळाला नाही. शेतकरी चिंतित आहेत. मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1 जुलैला हप्ता मिळेल, पण अद्याप काय हप्ता मिळाला नाही. नेमकं हप्त्याचं झालं काय, संपूर्ण माहिती पाहणार. पण त्याआधी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबवण्यात येते आणि मागे जे काही PM किसान आणि नमो शेतकरीपासून अपात्र झालेले शेतकरी होते, ते पुन्हा पात्र होण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत KYCची मुदत करण्यात आली होती. पण 30 जानेवारीची KYCची मुदत होती. त्या ज्या शेतकऱ्यांनी KYC केली होती PM किसानसाठी, त्यांना PM किसानचा 22वा हप्ता नाही, सॉरी 23वा हप्ता त्यांच्या खात्यावर प्राप्त झाला 2000 रुपयाचा. पण काही शेतकऱ्यांनी राहिली तर ती KYC आता तशीच राहणार. इथून पुढे KYC करता येणार नाही. ती आधार कार्डची नव्हती तर PM किसानची KYC करायची होती. आधार कार्डची KYC तुम्हाला कधी पण करता येते. शेतकरी मित्रांनो, ती KYC करायसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या मोबाईलद्वारे PM किसान ॲप उघडून त्यावर KYC करायची होती. ती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केली नाही, तरी पण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलो. शेतकरी मित्रांनो, हा हप्त्याचं काय झाले तर शेतकरी मित्रांनो, PM किसानचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांना जमा झाल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर नमो शेतकरीचे पैसे जमा होत असतात. हे का तर शेतकरी मित्रांनो, बरेच जे शेतकरी आहेत ते अपात्र होतात, काही पात्र असतात, काही हे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील जे काही शेतकरी पात्र असतात त्यांच्या खात्यावर हे PM किसानचे पैसे येतात आणि तेच डाटा हे नमो शेतकरीच्या अधिकाऱ्यांना मिळतो, म्हणजेच की महाराष्ट्र सरकारला मिळतो. आणि ते डाटा मिळाल्यानंतर त्याची जात पडताळ करतात, किती शेतकरी महाराष्ट्रातून पात्र आहेत, किती शेतकऱ्यांची कोणती KYC बाकी आहे, काय बाकी आहे ते काय. मग त्यानंतर त्यातून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे एक तारीख निश्चित करून त्यांच्या पैसे पाठवले जातात. शेतकरी मित्रांनो, हे समजा सोपं आहे, पण जे काही निधी असतो ते निधी वरून केंद्र सरकारकडून मंजूर करून आणावा लागतो आणि तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत वितरण करावं लागते. पण यामध्ये आता काय झाले, जे काही कर्जमाफीचं आंदोलन निघलेले आणि कर्जमाफी 50,000 असो किंवा 1 लाख असो किंवा 2 लाखापर्यंत असो, हे करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे कुठल्याच योजनेचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात येत नाहीत. लाडक्या बहिणींना नाही, शेतकऱ्यांना नाही. का देण्यात येत नाहीत? शेतकरी मित्रांनो, जर कर्जमाफी करावं लागली त्यांना तर पैसे खूप मोठे मोजावे लागणार आहेत. बँकेचे जे काही निधी आहे शेतकऱ्यांनी उचललेला 50,000 असो, 1 लाख असो, 1.5 लाख असो, कमीत कमी मर्यादा 2 लाखापर्यंत शेतकरी मागणी करीत आहेत. पण सरकारने नवीन कायदा काढून फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांनी 50,000 कर्ज काढले त्यांचं माफ करण्यात येईल किंवा 50,000च्या आत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येईल असं सांगण्यात आले. आता नेमकं काय होते याच्यावर अवलंबून आहे नमो शेतकरीचं. जर PM किसान आपले ते जर कर्जमाफी करायला केली तर ही योजना जागीच बंद होऊ शकते. कारण की हिचे अद्याप 2 हप्ते मिळाले नाहीत आणि 9वा आणि 10वा हप्ता हा 1 जुलैला मिळेल असं सांगण्यात आलं होतं, कारण की शेतकरी दिन होता म्हणून. पण शेतकरी मित्रांनो, 1 जुलैला पैसे मिळाले नाही. आता शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितलो पैसे हे जुलैच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये मिळतील. असं का म्हणून की ही कर्जमाफीच आहे, हे लवकरात लवकर निर्णय लावायला सांगत आहेत. कारण की शेतकरी पुन्हा आंदोलन काढण्यात येईल असं सांगत आहेत. त्यामुळे जर कर्जमाफी झाली तर ते नमो शेतकरी योजना ही नक्कीच बंद होऊ शकते. कारण की सरकार हे जे काही शेतकऱ्यांच्या निधीसाठी पैसे वितरण करतो ते निधी शासनाला वरून म्हणजे की केंद्र सरकारकडून त्यांच्यापर्यंत आला नाही, त्यामुळे नमो शेतकरी वितरण करीत नाहीत. ही साफ माहिती सांगित आहे. ज्या शेतकऱ्यांची तरी पण KYC, आधार कार्डची बँकला लिंक आणि फार्मा ID आणि लँडची प्रॉब्लेम असं ते दुरुस्त करून घ्या. नमो शेतकरीचा जरी हप्ता नाही आला तरी पण PM किसानचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. आणि फार्मा ID प्रत्येक पीक विम्यासाठी असो, नमो शेतकरीसाठी असो, PM किसानसाठी असो, इतर योजनेसाठी असो, प्रत्येक कामासाठी लागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. ही मित्रांना पाहून शेअर करा. आणि जर तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता आला नसेल तर तुम्ही KYC किंवा लँडची प्रॉब्लेम किंवा फार्मा ID हे नसल्यामुळेच आला नाही हे समजायचं आहे आणि तुम्ही ते काढायचं आहे. तरी पण तुम्हाला तुमच्या घरात कुटुंबातून एखाद्या व्यक्तीला आला असेल तर हे समजायचं की तुमच्या कुटुंबातून फक्त आणि फक्त ते व्यक्ती पात्र राहिले आहेत, बाकी अपात्र करणार आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.